हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. बाजारात गेली होती, छान अशा तुरीच्या शेंगा दिसल्या. म्हटलं चला घेऊन येऊया आणि छान त्याची रेसिपी बनवूया. हिवाळ्यामध्ये अशा ताज्या ताज्या तुरीची शेंगा मिळतात. त्याला पिकॉर्न, सीड्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि हिंदीमध्ये हरहर की बीज बोलते हे. अशा प्रकारे आणल्या, छान त्या अशा निवडून घेतल्या आहेत बघा. त्याचे दाणे बघा किती हिरवे हिरवे दिसत आहेत. आपण छान अशी त्याची भाजी बनवणार आहोत. खूपच टेस्टी लागते, कारण फ्रेश फ्रेश तुरीचे जे दाणे आहेत ते खायला खूप चवीला लागतात. अशा प्रकारे आपण छान अशी त्याची भाजी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आणि किती टेस्टी लागते तुरीच्या शेंगांची भाजी. हे बघा, अशा प्रकारे असतात तुरी. तुम्हाला ते वाटाण्यासारख्या दिसतात, पण थोडासा आकार चपटा आहे त्याचा. एवढ्या सुंदर अशी रेसिपी आहे. छान अशी आपण डायरेक्टच भाजी बनवणार आहोत, शिजवणार नाही. तुम्हाला जर काही गडबड असेल तर तुम्ही त्या तुरीचे जे बी आहेत ते तुम्ही शिजवून पण घेऊ शकता. प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं, त्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच आपण जिरे टाकणार आहोत, म्हणजे छान असं त्याचा स्वाद लागतो. त्यानंतर बारीक चिरलेला एक छोटा कांदा घेतला आहे मी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. पारंपरिक पद्धत, म्हणजे जुनी लोक अशा साध्या पद्धतीनेच करत होती भाज्या, पण त्याची टेस्ट एक नंबरच लागत होती. अशा प्रकारे मी बनवणार आहे. कांदा आपला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव छान अशी लागेल. खूप सुंदर लागते बघा. एकदा अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा. त्यानंतर मी लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवली होती, ती टाकली आहे, म्हणजे त्याने छान असा स्वाद येतो भाजीला. अशा प्रकारे आपण परतून घ्यायचं. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत, त्याने खूपच सुंदर स्वाद येतो आणि सुगंध तर एवढा छान येतो आहे बघा. असं परतताना टोमॅटो आपण छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा स्वाद छान असा लागेल. हे बघा, अशा प्रकारे आपण टोमॅटो परतून घेत आहोत. खूप सुंदर होते. एकदा अवश्य करून बघा, आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, आपले टोमॅटो छान असे मऊ झाले आहेत. आपण हे सर्व मध्यम गॅसवरच करणार आहोत, म्हणजे जे वाटण म्हणा किंवा जे कांदा टोमॅटो ते करपणार नाही आणि त्याची चव वेगळी लागणार नाही. म्हणून मध्यम गॅसवरच छान असं मऊ करून घ्यायचे आहे टोमॅटो. बघू शकता आपण किती सुंदर असा वास तर खूप छान येतो. कारण आपण लसूण आहे तो जास्त प्रमाणात टाकला आहे, त्यामुळे छान अशी चव येणार आहे आपल्या भाजीला. बघू शकता. त्यानंतर मी माझा जो घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो 1 चमचा टाकला आहे. तो चमचा टाकला तर दुसरे कुठलेच मसाले टाकण्याची आवश्यकता लागत नाही. एवढी टेस्टी होते भाजी. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते, एकदा वापरून बघा. हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाच मसाला वापरायची गरज नाही. जसं तुम्ही व्हेजला वापरू शकता, नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरू शकता. या मसाल्यामध्ये बेडगी मिरची, काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे आणि 25 प्रकारचे मसाले त्यामध्ये मी ॲड केले आहेत. त्यामुळे तुम्हाला धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला किंवा दुसरा कुठला टेस्टसाठी मसाला टाकण्याची पण आवश्यकता लागणार नाही. एवढ्या टेस्टी भाज्या होतात त्या मसाल्याने. त्यानंतर मी माझ्याकडे वाटण होतं खोबरं आणि कांद्याचं, ते टाकलं आहे थोडंसं, म्हणजे आपल्या भाजीला दाटसरपणा येईल. म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचा कुटाचा वापर येते, नाही केला तरी पण चालेल. एवढी सुंदर टेस्टी अशी आपली
तुरीच्या दाण्यांची भाजी तयार होत आहे बघा. पारंपरिक पद्धतीने बनवत आहे, जी की तुम्ही थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे, म्हणजे जे आपलं वाटण आहे आणि मसाला आहे तो करपणार नाही. छान अशा आपल्या भाजीला तवंग येईल. छान परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर. हे बघा किती छान तवंग आला आहे तेलाचा. त्यानंतर आपण जे दाणे आहेत तुरीचे ते त्यामध्ये टाकत आहोत आणि छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. तेलामध्ये परतल्यामुळं आपले जे दाणे आहेत ते पटकन शिजतील, अजिबात वेळ लागणार नाही. जे तुम्हाला जे तुरीचे दाणे आहेत ते सगळे शिजवून घ्यायची आवश्यकता लागणार नाही. 2 मिनटासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे आपले जे दाणे आहेत ते छान असे मऊ होतील. 2 मिनटानंतर बघू शकता भाजीला बघा किती छान असं तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद टाकली आहे. छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप टेस्टी लागते. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. एवढी टेस्टी अशी तुरीच्या शेंगाची आमटी तयार होते बघा. छान असं आपण परतून घेतो आहे. बघू शकता आपण किती सुंदर, आणि वास तर एवढा सुंदर येतो आहे, घमघमाट सुटला आहे भाजीचा. आपल्या ओल्या तुरीची शेंगाची आमटी करणार आहोत. त्यानंतर मी त्यामध्ये एक चिरलेला बटाटा टाकणार आहे, म्हणजे आपल्या भाजीला दुगुणीत अशी चव येणार आहे बघा. ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही बटाटा स्किप केला तरी पण चालेल, पण छान लागतं बघा अशा प्रकारे ह्या भाजीमध्ये बटाटा टाकल्यानंतर. कोणी म्हणणार पण नाही की तुरीच्या शेंगाची आमटी आहे. सगळ्यांना वाटेल की वाटाण्याचीच आमटी आहे, एवढी टेस्टी लागते. बटाटा उकडलेला टाकल्यामुळे तर खूपच छान चव लागते बघा. अशा प्रकारे आपण छोटे छोटे पीसेस केले आहे बटाट्याचे, ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं पण परतून घेणार आहोत. चला तर मग पटकन, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि छान छान भाज्यांचा आस्वाद घ्याल, रेसिपीचा आस्वाद घ्याल. चवीप्रमाणे आपण मीठ टाकलं आहे आणि गरम पाणी टाकणार आहोत, म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल आणि चव पण छान लागेल. कसं असतं, आपण भाजी भरतो तेव्हा ती गरम असते आणि थंड पाणी टाकलं तर तिची चव बिघडते. म्हणून शक्यतो कुठलीही पण रेसिपी करताना पाणी गरमच वापरायचं आहे. बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार झाली आहे. तुरीच्या शेंगाची आमटी डिशमध्ये सर्व करून दाखवते बघा तुम्हाला. किती रंग पण सुरेख आला आहे आणि चव तर एक नंबरच आहे. तुम्ही ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. एवढी सुंदर अशी आपली ओल्या तुरीची आमटी, जी की तुम्ही आत्ता तुरी मिळत आहेत अवश्य बनवा, आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघा किती सुंदर छान असा रंग आला आहे. रंगच नाही तर चव पण एक नंबर अप्रतिम आहे बघा. हे बघा किती सुंदर झाली आहे आपल्या ओल्या तुरीची आणि बटाट्याची रस्सा भाजी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.